Hello student, today we are going to learn about weather and climate. पण त्याआधी वेदर आणि क्लायमेट या दोन कंडिशन काय आहेत हे आपण समजून घेऊया, त्याचा अर्थ समजून घेऊया. वेदर अँड क्लायमेट. वेदर त्यातलं पहिलं वेदर म्हणजे काय? हवा. आणि क्लायमेट म्हणजे काय? हवामान. त्यातलं पहिली कन्सेप्ट आहे वेदर. वेदर नेमकी काय असतं? आता वेदरचा अर्थ आहे द कंडिशन दॅट सडनली चेंज. अशी एक कंडिशन की ती सडनली चेंज होते. सडनली म्हणजे काय? लगेच. म्हणजे आत्ता गरम होत होतं, लगेच आत्ता थंड वाटतंय. म्हणजे अशी जी कंडिशन असते त्याला आपण म्हणतो वेदर. आणि क्लायमेट म्हणजे काय? क्लायमेट हे एक मोठी कन्सेप्ट आहे. जशी वेदर एका तासानंतर लगेच थंड वाटतंय, लगेच पुढच्या तासाला आपल्याला गरम वाटतंय, म्हणजे वेदर चेंज झालं लगेच. म्हणजे क्लाउडी, हॉट, सनी असे वेदरचे प्रकार. पण क्लायमेट काय? क्लायमेट हा जास्त काळासाठी हा कंटिन्यू राहतो. ही कंडिशन अशी आहे ती सडनली चेंज होत नाही, तर त्याला म्हणतात क्लायमेट. फॉर एक्झाम्पल उन्हाळ्यात ऊन हे किती दिवस राहतं? साधारण 4 महिने, बरोबर. नंतर विंटरमध्ये आपल्याला थंडी किती दिवस वाजते? की 4 महिने. म्हणजेच ती कंडिशन, कोल्ड ही कंडिशन 4 महिने म्हणजे लॉंगर पिरियडसाठी राहते, त्याला म्हणतात क्लायमेट. या दोघांचा अर्थ असा आहे, वेदर ही शॉर्ट कंडिशन आहे आणि क्लायमेट इज अ लॉंग कंडिशन. कळालं? नाव वी आर गोइंग टू स्टार्ट द लेक्चर. फर्स्ट, कॅन यू टेल दिलंय द वेदर कंडिशन ऑफ फ्यू प्लेस इन इंडिया आर ॲज फॉलो ऑन 10 जून. यूज अ टेबल टू आन्सर द क्वेश्चन. खाली तुम्हाला एक टेबल दिला आहे आणि इंडियातल्या काही सिटीतल्या कंडिशन दिल्या आहेत 10 जूनच्या. कळालं? तर खाली टेबल दिला आहे, प्लेस, स्टेट, टाईम अँड वेदर. प्लेस, एक नंबरचा प्लेस कोणतं आहे? कोची कुठे आहे? कोणत्या स्टेटमध्ये? केरलामध्ये. दुपारचे 12:30, 12:30 वाजले. तर कोचीचं 12:30चं वेदर काय दिलं आहे? क्लाउडी वेदर. क्लाउडी म्हणजे काय? ढगाळ वेदर दिलं आहे. 2 नंबर दिले भोपाल हे कुठे आहे? कोणत्या स्टेटमध्ये? MP मध्ये. MP म्हणजे मध्य प्रदेश. टाईम तोच दिला आहे 12:30 PM. भोपाळचं 12:30 PM ला वेदर कसं होतं? हॉट अँड सनी. अँड 3rd नंबर इज अ मसुरी, उत्तराखंड. 12:30ला कोल्ड वेदर अँड माइल्ड सन. जर आपण ऑब्झर्व केलं तर तिन्ही प्लेसचे वेदर काय दिलं आहे? वेगवेगळं वेदर दिलं आहे 10 जूनला. दिवस सेम आहे पण वेदर काय? वेगवेगळं दिलं आहे. आता याच टेबलवरून तुम्हाला काही क्वेश्चन दिलं आहे. पहिला क्वेश्चन, इन विच प्लेस विल द क्लोथ ऑन द कोस्ट लाईन ड्राय क्विकली? व्हाय? कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील ते सांगायचं. मग क्लाउडी वेदर असेल तिथे वाळेल लवकर, की हॉट अँड सनी वेदर असेल तिथे कपडे वाळतील लवकर, की कोल्ड वेदर किंवा माइल्ड सन असं वेदर असेल तिथे लवकर कपडे वाळतील? बरोबर आन्सर आहे भोपाल, मध्य प्रदेश. तिथं वेदर काय दिले? हॉट अँड सनी, एकदम कडक ऊन पडलेलं आहे. मग कडक ऊन पडलं असेल तर कपडे वाळतील. पण त्याचं काय कारण आहे? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस? ह्याच्या मागचं कारण काय? मग इथं दिलेलं आहे, ॲट अ भोपाल देर इज अ हॉट सन. द वॉटर इन द वेट क्लोथ गेट कन्वर्टेड इन टू वेपर क्विकली अँड द क्लोथ विल ड्राय विदिन अ शॉर्ट टाईम. म्हणजेच काय? ज्या ठिकाणी हॉट क्लायमेट असतं, हॉट वेदर असतं, त्या ठिकाणी आपले कपडे लवकर वाळतात. कारण की जे कपड्यामधलं पाणी असतं ते हॉट सनमुळे त्याचं वेपर बनतं. वेपरचा अर्थ काय? वाफ. वॉटर वेपर म्हणजे काय? ते पाण्याची वाफ होते आणि कपड्यातलं जे पाणी असतं ते वाफेच्या रूपात लवकर निघून जातं. वॉटर वेपरची जी प्रोसेस असते हॉट वेदरमध्ये ती खूप क्विकली होते, म्हणून आपले क्लोथ लवकर ड्राय होतात. खूप कमी कालावधी लागतो क्लोथ ड्राय व्हायला. दुसरा दिला आहे, इन विच प्लेस विल दे ड्राय स्लोली. मग कोणत्या ठिकाणी कपडे हे खूप स्लो वाळतील? तर ज्या ठिकाणी वेदर कोल्ड असेल आणि माइल्ड सन असेल तिथे. आता
आन्सर आहे मसुरी, बरोबर. मग मसुरी इज अ लोकेटेड टू द नॉर्थ ऑफ द ट्रॉपिक ऑफ द कॅन्सर. नॉर्थ ऑफ द ट्रॉपिक ऑफ द कॅन्सर आपल्याला माहिती आहे 3 रेखावृत्त आहे. एक मिडलला आहे, मिडलला विषुववृत्त आहे, वरती कर्कवृत्त, खाली मकरवृत्त आहे, बरोबर. इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. तर नॉर्थ मसुरी कोणत्या ठिकाणी लोकेटेड आहे? नॉर्थला, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या नॉर्थला. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी खूप लेस सोलर हीट भेटणार. सोलर हीट म्हणजे काय? सूर्यकिरण. म्हणजे मसुरीला खूप कमी प्रमाणात सूर्यकिरण मिळतील. म्हणजेच त्या ठिकाणचं वेदर कसं असेल? एकदम कोल्ड वेदर असेल. आणि कोल्ड वेदर म्हटल्यावर तिथं लवकर वेपर होणार आहे का? नाही. वॉटर लवकर होणार नाही, कारण की त्या ठिकाणचं हॉटनेसच खूप कमी असेल. म्हणजे जो वॉटर वेपर होण्यासाठी हॉटनेस पाहिजे तितका वॉटर वेपर हॉटनेस मसुरीच्या ठिकाणी नसेल. म्हणून मसुरीचे इथले जे कपडे ते खूप स्लोली वाळतील. म्हणजेच ज्या ठिकाणचं वेदर हे कोल्ड आणि माइल्ड सन असतं त्या ठिकाणचे कपडे काय होतात? खूप जास्त टाईम घेतात वाळायला. 3 नंबर दिला, विल द ॲटमॉस्फेरिक कंडिशन ॲट दिस प्लेस ऑलवेज रिमेन द सेम ऑर विल दे चेंज. मग ही जी ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे कोणती? वेदरची, क्लाउडी, हॉट अँड सनी किंवा कोल्ड वेदर किंवा माइल्ड सन, ही जी ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे ती प्रत्येक ठिकाणी सेमच राहील की ती चेंज होत राहणार, असं त्यांचं म्हणणं आहे. विचारलं आहे त्यांनी आपल्याला. याचा आन्सर आहे ती चेंज होत राहील, कारण की वेदर इज अ कंटिन्युअसली चेंज आणि ते सडनली चेंज होत राहतं. आपण स्टार्टिंगलाच बघितलं आहे, द कंडिशन दॅट सडनली चेंज इट्स कॉल्ड द वेदर. अशी कंडिशन जी सडनली चेंज होते त्याला म्हणतात काय? वेदर, ॲटमॉस्फिअरिक कंडिशन. कळलं? तर पुढे दिलं आहे, कॅन यू टेल विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ॲप्लिकेबल टू कंडिशन दॅट यू हॅव एक्सपिरियन्स टुडे ऑर यस्टरडे ॲट द प्लेस वेअर यू लिव्ह. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात तुमच्या परिसरात कालच्या किंवा आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणती विधाने जुळतात ते पहा. खाली काही तुम्हाला स्टेटमेंट दिले. जर तुम्ही ते स्टेटमेंट एक्सपिरियन्स केलं असेल किंवा ती कंडिशन, वेदरिक कंडिशन, ॲटमॉस्फिअरिक कंडिशन तुम्ही एक्सपिरियन्स केली असेल तर यस किंवा टिक म्हणायचं. इट इज अ कोल्ड इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी आपल्याला कोल्ड, थंड वाटतं. यस, आपण एक्सपिरियन्स करतो. द आफ्टरनून बिकम सल्ट्री. सल्ट्रीचा अर्थ होतो उदास, भकास किंवा एकदम दमट. आफ्टरनूनला खूप असं ऊन लागतं का? कारण की तेव्हा सन हा एकदम मिडल ऑफ द हेड असतो, अप्पर हेडला असतो, म्हणजे एकदम डोक्यावर असतो. म्हणून त्यातल्या सूर्यकिरण जे आहे ते सनरेज आहे एकदम डायरेक्टली अर्थवर पडतात. म्हणून आफ्टरनून थोडासा हॉट असतो, म्हणून आपल्याला ते स्लर्ट्री वाटतं. 3 नंबर दिला, इट रेन्ड सडनली इन द आफ्टरनून. बहुतेक वेळेत असं होतं की पावसाळा नसताना सुद्धा दुपारी पाऊस पडायला लागतो किंवा पावसाळ्यात पडतोच. म्हणजे अशी कंडिशन आपण एक्सपिरियन्स केलेली आहे. कूल ब्रीज वॉज ब्लोईंग ॲट डाऊन. कूल ब्रीज पहाटे, डॉनचा अर्थ काय होतो? पहाटे. कूल ब्रीज म्हणजे काय? थंड हवा. पहाटे आपण जर उठलो लवकर आणि बाहेर जर निघालो तर आपल्याला खूप थंड गारवा लागतो. यस, वी आर एक्सपिरियन्स दिस कंडिशन. आपण ही कंडिशन एक्सपिरियन्स करतो. नेक्स्ट दिले, क्लाउड गॅदर इन द इव्हनिंग. क्लाउड्स गॅदर्ड म्हणजे एकत्र येणे, जमा होणे. कधी? इव्हिनिंगला, संध्याकाळी ढग जमा झालीत. हो, म्हणजे ही पण कंडिशन आपण एक्सपिरियन्स केलेलीच आहे. लास्ट वन इज द नाईट स्काय वॉज फुल ऑफ स्टार अँड प्लीझंट ब्रीज वॉज ब्लोईंग. रात्री आपण जेव्हा आकाशाकडे बघतो तर खूप सारे चांदणं आलेले असतात आणि त्यासोबत खूप प्लीझंट ब्रीजचा अर्थ काय होतो? खूप हवा मोकळी अशी, थंड हवा अशी वाहत राहते. ही पण आपण कंडिशन आपण एक्सपिरियन्स केलेली आहे. तर असा अर्थ होतो वेदर अँड क्लायमेटचा. होप सो यू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द वेदर अँड क्लायमेट. जर तरी तुमचे काही क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही ते ग्रुपवर टाकावेत ही व्हिडिओ टाकल्यानंतर. ठीक आहे. फक्त वेदर आणि क्लायमेटचा अर्थ कळाला नसेल तर टाका, कळाला असेल तर वेल अँड गुड. पुढं आपल्याला पॉईंट दिला आहे वेदर. आपण वेदरची डेफिनेशन आपल्या पद्धतीने बघितली. द ॲटमॉस्फेरिक कंडिशन दॅट सडनली चेंज मीन वेदर. आता एक्झॅक्टली वेदरचा अजून एक्स्ट्रा मिनिंग आपण बघूया.
We all always experience atmospheric condition prevailing at a place and at a given time. We often talk about it, but these conditions are short lived. आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. हे पण विशिष्ट वेळेला असलेल्या वातावरणाची जी स्थिती आहे, म्हणजे दुपारी असेल, ॲट मॉर्निंग, ॲट इव्हिनिंग, जी कंडिशन असते वेदरची आपण ती एक्सपिरियन्स केलेली आहे, आपण ती एकदम अनुभव घेतलेली आहे. आणि आपण त्याच्याविषयी आत्ता बोललो सुद्धा. मॉर्निंग इज अ कोल्ड, आफ्टरनून स्लर्टली, दॅन इव्हिनिंगला क्लाउड गॅदर, आपण बोललो. त्याच कंडिशनला म्हणजेच दिस इज वॉट वी कॉल द वेदर. यालाच आपण काय म्हणतो, वेदर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल वी से द वेदर इज हॉट, कूल, ड्राय अँड सल्ट्री. आणि म्हणजे आपण म्हणतो की वेदर हे आज खूप गरम होतं आहे, अरे आत्ता खूप थंडी वाजू राहिली, खूप कोरडं वातावरण आहे, खूप कोरडं तापमान आहे, हवा खूप कोरडी आहे, असं आपण म्हणत असतो. पुढं दिलं आहे कॅन यू टेल. पुन्हा एकदा कॅन यू टेल बघा. सिन्स चाइल्डहुड यू हॅव एक्सपिरियन्स समर, रेनी सीझन अँड विंटर. ऑन द बेसिस ऑफ युअर एक्सपिरियन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. मग आपण लहानपणापासून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू अनुभवलेत. किती किती महिन्यांचे असतात ते पण आपल्याला माहिती आहेत. मग आता बघा, जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणपणे कोणते ऋतू व कोणत्या महिन्यात येतात हे लिहायचं आहे. इन विच मंथ डू समर, द रेनी सीझन अँड द विंटर ऑकर इन द इयर फ्रॉम द जानेवारी डिसेंबर. म्हणजे जानेवारी टू डिसेंबर ह्या कालावधीमध्ये, ह्या 12 महिन्यांमध्ये समर, रेनी हे आणि विंटर सीझन हे कोणकोणत्या महिन्यात येतात ते लिहायचे. तुम्हाला तर माहिती असतील, तुम्ही ते लिहून ग्रुपवर मला पोस्ट करायचं आहे. नेक्स्ट, विच स्पेशल क्लोथ डू यू यूज इफ इट इज रेनिंग. सांगायची गरज नाही आहे. जेव्हा रेनिंग होत असते तेव्हा कोणते क्लोथ्स आपण घालतो. आपण स्वेटर घालतो का? नो. स्वेटर कधी घालतो? जेव्हा आपल्याला थंडी वाजते तेव्हा. मग रेनिंगला आपण घालतो रेनकोट. जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल कुठे तर आपण कोणतं घालतो? रेनकोट घालतं. हे सांगायला नकोच. याचाही आन्सर तुम्ही ग्रुपवर पोस्ट करायचं आहे. वेन डू वी यूज उलन क्लोथ. उलन क्लोथ, आपण उलन क्लोथ कधी घालतो? विंटरमध्ये घालतो. आणि लास्ट वन, इन विच सीझन डू वी मेनली यूज थिन कॉटन क्लोथ. थिन कॉटन क्लोथ म्हणजे काय? आपण कॉटनचे कपडे कधी घालतो? बारीक. जेव्हा आपल्याला खूप गरम होत असतं तेव्हा आपण असं बारीक बारीक असे शर्ट घालत असतो, म्हणजे कॉटनचे क्लोथ घालत असतो, जेणेकरून आपल्याला गरम होणार नाही जास्त. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण कॉटनचे क्लोथ घालत असतो. तर ह्या 4 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही ग्रुपवर लिहून पाठवायचे आहेत. नाव नेक्स्ट वन इज अ क्लायमेट. आपण आत्ताच बघितलं की वेदर ही एक शॉर्ट लिव्ह कंडिशन आहे ॲटमॉस्फिअरची. तशीच क्लायमेट ही एक लॉंग लिव्ह कंडिशन आहे. लॉंग लिव्ह म्हणजे कसं, खूप मोठ्या कालावधीपर्यंत ती कंडिशन काय करते, आपण एक्सपिरियन्स करत असतो. पण वेदर ही कंडिशन काय, आत्ता गरम होतं आहे, थोड्या वेळानंतर आपल्याला थंडी वाजेल, नंतर थोड्या वेळानंतर स्लर्टरी वाटेल. म्हणजे अशी ही वेदरची कंडिशन बदलते. पण क्लायमेट हे बदलत नाही. क्लायमेट हे खूप लॉंग लिव्ह थांबतं, त्यानंतर क्लायमेट बदलत असतं. Now, you must have noticed that each season lasts for particular period and each season occur at a particular time of the year. आपल्याला माहितीच आहे की ऋतू एक विशिष्ट कालावधीपर्यंत थांबतात. तो कालावधी झाला तर लगेच दुसरा ऋतू येत असतो. द सायंटिस्ट ऑब्झर्व द वेदर इन रिजन फॉर मेनी इयर्स. With the help of such studies, they define the mean weather condition. The average weather condition of the place observed over a long period of time is the climate of the region. म्हणजे आपण ह्या हवामानशास्त्रज्ञांनी एक स्टडी केला. कोणता? त्यांनी एका रिजनवर बघितलं, एका रिजनचा स्टडी केला की कोणती कंडिशन ही किती दिवस थांबते, त्याचा काय इफेक्ट ह्युमन बिईंग्सवर होतो, त्याचा त्यांनी स्टडी केला. त्यांना काय कळालं की क्लायमेट ही कंडिशन अशी आहे की खूप लाँग पिरियडसाठी या ह्युमन बिईंगवर आपला प्रभाव पाडत असते. त्यालाच म्हणजे अशी एक ॲटमॉस्फिअरिक कंडिशन आहे की ती खूप लाँग लिव्हपर्यंत थांबते. त्याला म्हणतात क्लायमेट. क्लायमेट इज अ जनरली एक्सप्रेस ॲज अ कूल अँड ड्राय ऑर हॉट अँड ह्युमिड. क्लायमेटला आपण एक तर कूल क्लायमेट म्हणतो, ड्राय क्लायमेट म्हणतो, हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. ह्युमिड म्हणजे काय? दमट.
दमट क्लायमेट. मुंबईचं टेम्परेचर किंवा मुंबईचं हे जे क्लायमेट आहे कसं आहे, दमट क्लायमेट आहे. और हॉट अँड ड्राय. द वेदर चेंज क्वाईट ऑफन ड्यू टू द चेंज इन द टेम्परेचर. मग आता वेदर हे का चेंज होत राहतं, कारण की त्यांच्या टेम्परेचरमध्ये विंड्स अँड ह्युमिडिटी एक्सेट्रा या 3 गोष्टींमुळं हवेतला म्हणजे जे वेदर आहे ते चेंज होत राहतं. कोणकोणत्या 3 गोष्टी? टेम्परेचर, विंड्स अँड ह्युमिडिटी. वी ऑलवेज एक्सपिरियन्स these चेंजेस. अ सम टोटल ऑफ these इलेमेंट्स डिफाईन वेदर. मग या तिघीही कंडिशन्सला आपण वेदर म्हणू शकतो. आणि वेदरचे हे काय मेन पार्ट आहेत. वेदरचे मेन पार्ट कोणते? तर टेम्परेचर, विंड अँड ह्युमिडिटी. तसेच अजून खूप सारे आहेत. दिस अफेक्ट अवर डे टू डे ॲक्टिव्हिटीज अँड लाईफस्टाईल. इलेमेंट ऑफ वेदर आर टेकन इन टू कन्सिडरेशन व्हाईल डिस्क्रायबिंग द क्लायमेट. मग या जेव्हा आपण एखाद्या हवामानाचा विचार करतो तेव्हा टेम्परेचर, विंड, ह्युमिडिटी, मॉइश्चर, प्रिसिपिटेशन, ह्या एअर प्रेशर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. मग आपला पुढचा पॉईंट आहे इलेमेंट्स ऑफ वेदर. त्याआधी तुम्हाला वेदर आणि क्लायमेट या 2 पॉईंटवर, या 2 मेन पॉईंट्सवर तुम्हाला जितकं समजलं, जे पॉईंट समजले ते पॉईंट लिहून काढायचे आहेत. हाच तुमचा स्टडी असणार आहे. नंतर तुम्हाला मी याआधी कॅन यू टेलचे क्वेश्चन सांगितले ते करायचे आहेत. नंतर इकडचा जो चार्ट आहे एकदम स्टार्टिंगचा, त्या चार्टवर परत 3 क्वेश्चन दिले स्टार्टिंगलाच. इन विच प्लेस विल द क्लॉथ ऑन द क्लॉथ लाईन ड्राय क्विकली. ह्या 3 क्वेश्चनचे आन्सर मी सांगितलेले आहेत. पुन्हा तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करू शकता तर ते आन्सर बघू शकता. त्याचे आन्सर त्याच्या खालच्याच पॅसेजमध्ये एक्सप्लेनेशन नावाच्या पॅसेजमध्ये दिलेले आहेत. म्हणून हाच होमवर्क तुम्हाला करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत? इलेमेंट्स ऑफ वेदर. सो आजच्या हे व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि मला 2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कंप्लीट पाहिजे. सो थँक्यू. स्टे ट्यून.